बाबू वाघमारे यांना 500 रुपयांचं पारितोषिक होतं. साक्षीतला मी आमंत्रित करतो. साक्षी यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. राहुल पेडणेकर यांच्यासाठी 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. राहुल पेडणेकर यांच्यासाठी 1500. मंथन डाकी यांच्यासाठी 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. केतन चेरकर यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. शिवतेजसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. शिवतेजला सुद्धा आमंत्रित करतोय. दुसऱ्या सामन्यासाठी यासिन मर्चंट आपण तयार व्हायचा आहे. तिथे सामन्याला सुरुवात होणार आहे. फक्त काही बक्षीस आहेत ती आपण देतोय. केतन चेरकर याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि मुस्तकीम मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. तब्बल 9500 रुपयांचं पारितोषिक आहे. येस संदीप जाऊया क्या मॅच कडे जायचं का? कारण सामना सुरू झालेला आहे. अजूनही बरेच प्रेक्षक हळूहळू या मैदानाकडे येत आहेत. सामना सुरू झालेला आहे. पहिला चेंडू सुद्धा टाकला गेलेला आहे आणि आत्ताच जे काही प्रेक्षक या मैदानामध्ये प्रवेश करत आहेत किंबहुना काहींनी प्रवेश केलेला आहे त्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय की हा सामना शहापूर स्मॅशर्स विपक्ष वर्सोली चॅलेंजर्स या दोन संघादरम्यान सुरू आहे. नाणेफेकीचा कौल हा शहापूर स्मॅशर्स या संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते वर्सोली चॅलेंजर्स या संघाला. सुंदर स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा, स्वप्नातली स्पर्धा अलिबाग तालुक्यामधील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नामांकित स्पर्धा अर्थात PNP चषक 2025 या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस. टेनिस क्रिकेटचा थरार आज आपण अनुभवणार आहोत. आज मेगा फायनल असेल परंतु काही पारितोषिक इथे आलेली आहेत. काही वेळेस मान्यवर इथे येत आहेत. एक मिनिट. सर्वाधिक विकेट मुस्तकीमच्या नावावरती आहेत. तर 13 विकेट झाल्यात. त्याला पर्पल कॅप देऊन त्याचा सन्मान केला जाणार. मी आमचे गिधी काकांना विनंती करतो, दादा तुमच्या शुभ हस्ते ही पर्पल कॅप देऊन त्याचा सन्मान करायचा आहे मुस्तकीमचा. अवधूत पाटील यांना विनंती असेल की आपणही तेथे जाऊन मुस्तकीमला ही पर्पल कॅप द्यायची आहे. शिवतेज तुमचं प्राईज माझ्याकडे राहिलंय ते घेऊन जायचं आहे. कॅश प्राईज आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्टेडियम फील साऊंड सुद्धा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये हा पहिल्यांदाच प्रयोग किंवा ही पहिल्यांदाच सेवा इथे सन्माननीय ताई आणि नृपाल शेठ यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलेली आहे. ओके तो चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. बहुत ही खूबसूरत ये माहौल और शानदार टूर्नामेंट. बहुत बहुत मुबारक. मुस्तकीम मुकादम लास्ट मैच के हीरो, मैन ऑफ द मैच के हकदार बने. उसी के साथ 9500 रुपए के भी हकदार बने. शाहपुर स्मैशर्स बनाम वर्सोली चैलेंजर्स ये मैच आप देख रहे हैं. टॉस जीता था शाहपुर टीम ने और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया है और बल्लेबाजी के लिए दावत दी है वर्सोली चैलेंजर्स को. सलामी बल्लेबाज के रूप में दो बल्लेबाज हम देख सकते हैं, परशुराम और राज पाटिल. जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी पहले ओवर में निखिल पाटिल ने अपने कंधे पर ओढ़ ली थी और निखिल पाटिल ने मात्र 5 ही रन पहले ओवर में खर्च किए. दूसरे ओवर में आदर्श पाटिल आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके.
30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा। हमारे ड्रोन पायलट भी देखिए यहाँ पे मेहनत करते हुए, हमारे कैमरामैन प्रवीण भी बहुत मेहनत कर रहे हैं और हर एक क्षण को अपने कैमरे के लेंस में कैद करते हुए कौस्तुभ पाटिल, उसी के साथ संदीप कीर, ऋतुज कीर, संदेश लाते, डीजे हमारे लवेश, ये सारी टीमें, डीजे ऋषि और लवेश, ये सारे जो कर्मचारी है, जो भी टेक्नीशियंस है, उनका भी इस प्रतियोगिता में बहुत बड़ा योगदान है। क्योंकि मैदान के बाहर असलियत में हमें दुनिया के सामने और दुनिया तक पहुंचाने का जो काम हो रहा है वो इनके जरिए से हो रहा है। सो मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। दूसरा ओवर आदर्श पाटिल लेके आए हैं, मगर रनों को सुखा दिया है, मात्र 6 रन स्कोर कार्ड पर। न जाने आज क्या हुआ है दरणे गुरुजी, मुझे लगता है यहाँ पे सारे खिलाड़ियों ने थोड़ा सा टेंशन लिया है या कुछ समझ में नहीं आ रहा है, क्योंकि 6 ओवर का मैच है। हालांकि 5 ओवर का मैच लगातार हमने देखा, मगर अंतिम ये दिन और 6 ओवर का मैच यहाँ पे होता हुआ तो बहुत ही धीमी रफ्तार के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। इसी बीच वाइड का इशारा, वाइड के रूप में 1 रन, रनों की संख्या में इजाफा, 7 रन स्कोर कार्ड पर। हमारे ऑफिशियल्स अंपायर सम्माननीय सतीश कुरूप सर, कल्याणी घोरपड़े सर और नासिर शेख सर, इनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा। कोड़ी सर भी इस पैनल में मौजूद। इस बीच गेंद टपा खाने के बाद नीची रही और रन लेने की यहाँ पे कोई गुंजाइश नहीं है। हालांकि चिलचिलाती हुई धूप में ऐसा लग रहा था कि बहुत ही अच्छी बल्लेबाजी होगी, बल्लेबाजों के लिए पोषक वातावरण रहेगा, मगर गेंदबाजों ने पूरी तरीके से बल्लेबाजों के ऊपर डोमिनेट किया है, रनों को सुखा दिया है, विकेट भी चटकाए हैं और इस विकेट का पूरा फायदा उठाया है गेंदबाजों ने। जी हाँ, इसमें तो बाहर वाली गेंद, जी हाँ, उसे कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर थी गेंद और ऑन साइड की दिशा में खेलने का प्रयास था। गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया और विकेट कीपर जब तक उस गेंद को फील्ड करते, हालांकि रन लेना चाहते थे, मगर नॉन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज ने उन्हें रोका, रनों को सुखा दिया है। सही मायनों में अचानक यहाँ पे हमें ट्विस्ट देखने को मिल रहा है, क्योंकि एक एक ओवर में हमने 15, 16, 20, 22 रन भी आते हुए देखे, मगर अब यहाँ पे रनों के लिए जद्दोजहद जारी है। पहले ओवर में मात्र 5 रन और इस ओवर में मात्र वाइड के रूप में 2 और सिंगल, यानी कुल मिला के मात्र 3 ही रन आदर्श पाटिल ने खर्च किए हैं। अभी भी इस ओवर की 2 गेंदें आना बाकी। चारों तरफ हमारे क्रिकेट के दीवाने, लाडले प्रेक्षक, उनके बैठने का इंतजाम यहाँ पे तकरीबन 9 या 10 गैलरीज यहाँ पे बनाई गई है। बहुत ही आराम के साथ, इत्मीनान के साथ मैच का लुत्फ वो उठा सकते हैं। बहुत ही खूबसूरत विकेट यहाँ पे प्रिपेयर किया है और मैदान पर हरी हरी घास, मानो यहाँ पे एक मखमल का गालीचा बिछाया गया हो, इस तरह से ये मैदान, आजाद मैदान कुरुल। इस ओवर में आदर्श पाटिल ने हालांकि रन तो ज्यादा खर्च नहीं किए हैं, मगर वाइड के रूप में ये चौथा रन आएगा स्कोर कार्ड पर। अलग अलग तरह की गेंदबाजी करने की कोशिश कर रहे हैं, थोड़ा सा नेगेटिव यहाँ पे गेंदबाजी का मारा देखने को मिल रहा है। कभी ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक रहे हैं तो कभी लेग स्टंप के बाहर, और इसी वजह से इस ओवर में 4 वाइड हमें देखने को मिले। जी हाँ, इस मरतबा जोरदार प्रहार तो किया है, गेंद हवा में खड़ी हो चुकी है, शॉट मिड विकेट में कैच लपकने का मौका, वहां के फील्डर कहां छोड़ने वाले थे, पूरी तैयारी के साथ इस मैदान पर उतरे हैं। देखते देखते यहाँ पे ये फर्स्ट विकेट डाउन, राजा पाटिल बैक टू द पवेलियन।
गेंद टप्पा खाने के बाद बहुत ज्यादा बाहर की तरफ निकालने में कामयाब होते हैं, अपनी उंगलियों को फेरते हैं, मगर उस गेंद को कंट्रोल करना भी आना चाहिए और उसके लिए होनी चाहिए प्रैक्टिस। इसीलिए तो दोस्तों अक्सर कहा जाता है प्रैक्टिस ही आपको परफेक्ट बनाएगी, प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। इस ओवर में आदर्श पाटिल ने तकरीबन 4 वाइड गेंदें फेंकी, मगर उनकी फिर भी मैं सराहना करना चाहूंगा क्योंकि इस ओवर में उन्होंने खर्च किए हैं मात्र 5 रन। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 10 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर। एक बल्लेबाज जो आउट हुआ है वो है राजा पाटिल। राजा पाटिल आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं शुरूविक टीम के कैप्टन, कप्तान चले सीना तान। जी हाँ, हमारे अंपायर इशारा करते हुए यहाँ पे पीएनपी बॉल का ओवर, पीएनपी बॉल का ये ओवर होगा। ये बॉल थोड़ा सा अलग है, पूरे महाराष्ट्र में मेरे ख्याल से पहली मर्तबा इसे भी इंट्रोड्यूस किया है सम्माननीय चिवताई ने, नृपाल शेठ ने, क्योंकि एक तरफ हम देख सकते हैं कि फर है और दूसरी तरफ पूरी तरीके से क्लीन रबर है। और ये गेंद अगर आपको सही मायनों में डिलीवर करनी आई तो गेंद घूम रही है, हवा में स्विंग हो रही है। जी हाँ, इस मर्तबा देखिए फिर से एक बार वो स्विंग देखने को मिला, गेंद हवा में ऊंची गई है। विकेट कीपर आदर्श पाटिल कहां छोड़ने वाले थे, लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम वर्सोली को ये दूसरा झटका। धन्यवाद डीजे मास्टर ऋषि। देखिए दोस्तों, समय बहुत ही इंपॉर्टेंट चीज है क्योंकि अक्सर कहा जाता है कि आपके टीम में किस तरह से खिलाड़ी को आपने चुना है, किसका आपने इंतखाब किया है, आपका सिलेक्शन भी बहुत मैटर करता है। फिर वो राजनीति हो, क्रिकेट का मैदान हो, समय पर समय देने वाले लोग समय पर मिल जाएंगे तो समय को अच्छा होने में समय नहीं लगता। और यहाँ पे यही देखने को मिला है, जिस तरह से गेंदबाजी करने वाली टीम ने अपने सिलेक्शन में जिस जिस खिलाड़ी का इंतखाब किया है ना, वो सही मायनों में बहुत ही लाजवाब है। क्योंकि गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, क्षेत्ररक्षक, हालांकि हम हमेशा इग्नोर करने वाली चीज, मगर क्षेत्ररक्षक के ऊपर ध्यान देना होगा। 11 प्लेयर में एक टीम में कम से कम 3 या कम से कम 2 प्लेयर मात्र क्षेत्ररक्षक के रूप में आपके टीम में होने जरूरी। जी हाँ, ये देखिए, ओहो हो, जीवन दान, जीवन दान तकदीर वाले रहे हैं दोनों भी खिलाड़ियों में अनबन। हाँ हाँ, नाना तू मैं और निखिल पाटिल ने सीधा निशाना लगाया था मगर बाल बाल बच गए। सही मायनों में तकदीर इसे ही कहते हैं, नसीब, भाग्य, मुकद्दर, आप क्या कहोगे वो कहे, मगर अब यहाँ पे ऊपर वाले का साथ मिला है। नॉन स्ट्राइकिंग इनके बल्लेबाज ऋषि वालेकर और शुरूविक, ये 2 बल्लेबाज मैदान में मौजूद है, मगर रनों को सुखा दिया है, रनों के लिए तरसा दिया है। एक एक रन के लिए भ्रमंती यहाँ पे नजर आ रही है। करे तो क्या करे, 11 रन स्कोर कार्ड पर, तीसरा ओवर प्रगति पर, 6 ओवर का ये मुकाबला। इस मरतबा फुलर लेन थी, सीधे बल्ले से खेला और खेलना ही चाहिए क्योंकि शुरूविक बहुत ही इंपॉर्टेंट खिलाड़ी है इस टीम के। शुरूवीक ने इस पूरे प्रतियोगिता में हम सभी को प्रभावित किया है, उनके टीम के ओनर को प्रभावित किया है, उनके सारे संग सहकारियों को प्रभावित किया है और लीड किया है। और उस लीड की वजह से इस पोजीशन पे नजर आ रहे हैं। जब तक शुरूवीक मैदान में रहेंगे रन बरसेंगे, ये शुरूवीक भी जानते हैं। हो, ये देखिए, मगर क्या लाजवाब परफेक्ट यॉर्कर था, मगर फिर से एक बार इस खिलाड़ी के पीछे ऊपर वाले का साथ। गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया, गेंद फाइनल सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई निकल गई, 4 रन। इस मरतबा विड्थ मिली थी, थोड़ा सा रूम मिला
और जैसे ही वहां पे रूम मिला, उस रूम को तोड़कर उन्होंने फ्लैट बना दिया। 4 रन। इस सहायता से रनों की संख्या 20 रन। अभी भी एक गेंद आना बाकी। मगर निखिल पाटिल के पास कला है। निखिल पाटिल ने पूरी जिंदगी भर अपने आप पर मेहनत की है और इसका नमूना यहाँ पे पेश किया है। दोस्तों, आपका भाग्य, आपका तकदीर आपको एक मर्तबा बचा सकता है, एक मर्तबा साथ दे सकता है, मगर आपकी जो मेहनत है ना, वो में हमेशा रंग लाती है, कभी न कभी ज़रूर रंग लाती है। और इसी वजह से निखिल पाटिल ने कम से कम इन 2-3 सालों में इतना ज़बरदस्त प्रभावित किया है हम सभी को। हर टूर्नामेंट में, हर प्रतियोगिता में उनकी टीम जब भी जीतती है, फाइनल में प्रवेश करती है, तब मैन ऑफ द सीरीज या तो उत्कृष्ट बल्लेबाज या तो उत्कृष्ट गेंदबाज वो होते ही है। ये मैंने खुद नोटिस किया है। और इसी वजह से दोनों टीम में एक से बढ़कर एक खिलाड़ी है। इसे निकाला जाए, उसे छुपाया जाए, किसे का क्या कहा जाए, ये बहुत ही मुश्किल। एक से बढ़कर एक खिलाड़ी होने की वजह से आज सही मायनों में दिन किसका होगा ये देखना होगा, क्योंकि खिलाड़ियों में कोई कमी नहीं है। इन खिलाड़ियों ने आपने आपको प्रूव किया है। इसी प्लेटफॉर्म पर नहीं तो तहसील के बाहर भी, जब भी रायगढ़ डिस्ट्रिक्ट का टूर्नामेंट होता है, उसी के साथ स्टेट का टूर्नामेंट होता है और ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट होता है, उस वक्त भी इन खिलाड़ियों ने हम सभी को प्रभावित करते हुए अपने गांव का, अपने तहसील का नाम रोशन किया है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 20 रन। इसी बीच नए गेंदबाज आए हैं निशांत पाटिल अपना निजी पहला ओवर लेके। राइट आर्म ओवर द विकेट, ओवर पिच गेंद, और मैंने क्या कहा था, ओहो हो, मगर ये लाजवाब शानदार और स्टैनिशिंग कैच है। करामत, कैमरामैन की कमाल, कैमरामैन का कौशल्य आप आपके स्क्रीन पर देख सकते हैं। ये बहुत ही खूबसूरत नज़ारा आपके स्टेटस में भी आप रख सकते हो। इतना लाजवाब ये उनका वीडियोग्राफी और उसी के साथ उनके फोटोग्राफी। मगर इसी बीच मैदान में पहली गेंद पर 1 रन आता हुआ 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 21। देखिए स्क्रीन पर फिर से एक बार हमारे ड्रोन कैमरे से इस इलाके का और उसी के साथ इस खूबसूरत प्रतियोगिता के मैदान का दृश्य दर्शित होता हुआ। जी हाँ, बैक टू द बॉलर खेला था मगर उस गेंद को फील्ड करने में नाकाम रहे, मगर लॉन्ग ऑफ में प्रोडक्शन मौजूद था और इसी वजह से मात्र 1 ही रन मिलेगा। जबरदस्त ये प्रतियोगिता सही मायनों में सभी के लिए ये सपनों से कम नहीं है। हमने कभी ख्वाब में नहीं सोचा था, कभी सपना नहीं देखा था कि इतनी ज़बरदस्त इंटरनेशनल जो फीलिंग आ सके, ऐसी प्रतियोगिता। और इस प्रतियोगिता में हम खुद शिरकत करेंगे। इन सारे अलीबाग तहसील के, मुरुड तहसील के, उसी के साथ रोहा तहसील के खिलाड़ियों के लिए सपने से कम नहीं है। बहुत ही ज़बरदस्त विकेट यहाँ पे प्रिपेयर किया है
और इस विकेट के ऊपर बाउंस भी है। इस विकेट के ऊपर गेंद टप्पा खाने के बाद अगर तुम घुमाना चाहो तो घूम भी जाती है, बाउंस भी उसी के साथ कट भी हो रही है। और बल्लेबाज अगर सही अंदाज में बल्लेबाजी करता है तो उन्हें भी यहाँ पे उसका नफा मिलता हुआ दिखाई दे रहा है। इसी बीच फिर से एक बार 1 रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है 24 रन स्कोर कार्ड पर। मगर बल्लेबाजी करने वाली टीम की मानसिकता में मुझे थोड़ा सा संदेह हो रहा है। क्या 6 ओवर का मैच है, इस वजह से आपने आराम से खेलेंगे, शांत संयमी खेलेंगे, ये सोचा है? जी हाँ, मगर इस मरतबा लेग स्टंप पर फुल टॉस थी। अब बल्लेबाज के पास कोई चारा नहीं है। निखिल कवळे, कपिल अनुभवने या सर्वांना विनंती असेल। येस, पुन्हा एकदा आपण मित्रांनो पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती आपल्या सुंदर अलिबाग मधील सुंदर कुरुळ मैदानावरती आयोजित या आझाद मैदानावरचा जो एक बर्ड आय लुक ज्याला म्हटलं जातं, कारण जर पक्ष्यांच्या डोळ्यामध्ये कॅमेरा असेल तर तो ते चित्र कसं दिसेल किंवा ते मैदान कसं दिसेल हे विहंगम दृश्य। आणि ज्या चषकासाठी आपण पाहतो इथे प्रयत्न नव्हे तर प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे, तो चषक सुद्धा आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय। वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आणि प्रत्येक गोष्ट आपल्या या परिसरातील आपल्या ग्रामीण खेळाडूंना कशा प्रकारे आपण प्रोव्हाइड करू शकतो याच्यावरती केलेला विचार विनिमय, बऱ्याचसा चर्चा झाली, चर्चा सत्र झाली। आणि खऱ्या अर्थानं परफेक्शन काय असतं किंवा परफेक्ट का कशाला म्हटलं जातं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अर्थातच PNP चषक आणि ही स्पर्धा। चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं। 4 ओवर की समाप्ति के बाद 30 रन मात्र हो चुके हैं। इस बीच नए गेंदबाज राइट आर्म ओवर द विकेट, उल्टे हाथ से खेलने का प्रयास, रिस्क उठाया और इसी वजह से कहा जाता है दुधारी तलवार है ये शॉट। परफेक्ट यॉर्कर, खंबा उखाड़ दिया। बैक टू द बल्लेबाज, और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे। रहा है और पहली गेंद पर बहुत ही बढ़िया सोच, और सिर्फ सोच होकर हालांकि चलता नहीं है तो उसे एग्जीक्यूट भी करना पड़ता है। उन्होंने दिमाग में सोचा कि यहाँ पे परफेक्ट यॉर्कर करने की ज़रूरत है और परफेक्ट यॉर्कर करने का प्रयास किया और हमें परफेक्ट यॉर्कर भी देखने को मिला और उसके ऊपर एक शानदार विकेट भी प्राप्त किया है साहिल मात्रे का। इस पहले ही गेंद पर जो उन्होंने विकेट प्राप्त किया है वहां से आत्मविश्वास बढ़ेगा। राइट आर्म राउंड विकेट इस मरतबा बाएं हाथ के बल्लेबाज के लिए, मगर इस मरतबा थोड़ी सी शॉट ऑफ लेन गेंद, आओ देखा ना ताओ, उसे खेल दिया है। बल्ले का स्विंग तो देखिए, जैसे ही गेंद बल्ले से टकराई मानो उसके ऊपर छपा हुआ था 6 रन, आउट ऑफ द पार। फिर से एक बार गेंद गई है।
ऊपर आया छक्का, फिर से एक बार यहाँ पे स्लॉक किया है, मगर जबरदस्त फील्डिंग का नजारा डीप मिड विकेट में, जहां पे ऐसा लग रहा था कि 2 रन आसानी के साथ मिलेंगे, मगर मिला है 1 रन। खूबसूरत फील्डिंग। जब भी आपके पास अच्छी फील्डिंग करने की क्षमता है, आपके पास ऐसे 2-4 फील्डर जबरदस्त है जो आसानी के साथ स्टंप की लेवल में थ्रो कर सकते हैं सीमा रेखा से, तो फिर रन लेना बहुत ही मुश्किल हो जाता है। जी हाँ, हवा में खेल दिया है, गेंद हवा में खड़ी हो चुकी है, मगर उस गेंद का पीछा करते हुए देखिए, इसे कहते हैं खिलाड़ी, इसे कहते हैं फील्डर। क्या लाजवाब, जबरदस्त, इस तरह का कैच लेना असंभव के करीब था, मगर उन्होंने पकड़ लिया है और एक बल्लेबाज मैदान से बाहर। और उसी के साथ एक के बाद एक विकेट भी यहाँ पे गेंदबाजों ने चटकाए हैं। पहले ओवर में हालांकि विकेट से खाली थे, मगर उसके बाद आदर्श पाटिल, निखिल पाटिल, निशांत पाटिल और साहिल म्हात्रे ने हर ओवर में विकेट चटकाए हैं। कुल मिला के रनों की संख्या 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 5 विकेटों के नुकसान पर, यानी आधी टीम मैदान से बाहर जा चुकी है। अब मध्यक्रम के बल्लेबाज और टेलेंडर के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। क्या यहां से 60 के आसपास रन देखने को मिलेंगे? सवाल तो बहुत बड़ा है, मगर गली की दिशा में फिर से एक बार गेंद हवा में, और बहुत ही शानदार ये कैच, विश्वेश पाटिल वहां पे मौजूद। लाजवाब फील्डिंग होने के बाद क्या होता है उसका फिर से एक बार उत्तम उदाहरण, और एक बल्लेबाज आउट। काले रंग का ज्यादा से ज्यादा इस्तेमाल किया है। आप देख सकते हैं कि गैलरी में सारे जो हमारे क्रिकेट के दीवाने बैठे हैं, उनके बैठने के लिए जो नीचे बैठक के लिए कपड़ा बिछाया गया है, उसी के साथ कॉम बॉक्स में भी आप देख सकते हैं। और मैंने बहुत मर्तबा सुना है, लोग हमेशा कहते हैं कि काला रंग अशुभ होता है, पर स्कूल का वो ब्लैक बोर्ड, वो भी तो काला होता है। वो ब्लैक बोर्ड लोगों की जिंदगी बदल देता है। इस बीच हैट्रिक की दहलीज पर, हैट्रिक के कगार पर आ चुके हैं। क्या यहां पे हैट्रिक अपने नाम करेंगे? साहिल ने 3 बल्लेबाजों को किनारे लगाए हैं, मगर इस मर्तबा डाउन द ग्राउंड खेला है, बॉलर के सर के ऊपर से 1 बाउंस चौका। बहुत ही मूल्यवान थे। कुल मिला के अब 5 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 41 रन। यहाँ पे बल्लेबाजों की सोच में कुछ न कुछ गड़बड़ी हो रही है, संदेह हमें जरूर होता हुआ, क्योंकि 6 ओवर का मैच है। आप सिंगल या डबल रन के ऊपर भी कॉन्सेंट्रेट करते तो 60 रन के आसपास आसानी के साथ पहुंच जाते, और मेरे ख्याल से 60 रन का ये स्कोर जो है वो एक सम्मानपूर्वक स्कोर हम कह सकते हैं, क्योंकि इसके पहले जो मैच हुआ था वो मैच जीता था बेलोशी बिग बुल ने, और वहां पे भी मात्र 59 रनों का टारगेट था, और वो मैच आसानी के साथ उन्होंने जीत लिया था। यहाँ पे थोड़ा सा पहले से ही सोच लिया था कि 6 ओवर का मैच है, ज्यादा जल्दबाजी नहीं करनी है, मगर एक एक गेंद जैसे जैसे आपसे खर्च हुई,
मनोवैज्ञानिक दबाव स्वाभाविक रूप से इनडायरेक्टली यहाँ पे आता गया और अब आपके पास कोई चारा नहीं है। अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं भागेश चौलकर, मैन फ्रॉम नौगाव। तत्पूर्वी यासिन सर आपण टॉससाठी कॉल देऊन ठेवूया। चेंडरे चॅम्पियन्स आणि नांदगाव निंजाचे कर्णधार प्रशांत आणि उमेश, प्रशांत मोरे आणि उमेश घाणेकर यांच्यासाठी हा कॉल आहे। जी हाँ, पहली गेंद नो बॉल करार दिया है शायद अंपायर जी ने। यस, कल्याणी सर वहां पे इशारा करते हुए। अब देखिए बहुत ही बड़ा सुनहरा मौका मैं कहूंगा बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, क्योंकि बल्लेबाज यहाँ पे एक एक रन के लिए झगड़ रहे थे, एक एक रन का यहाँ पे इंतजार हो रहा था, मगर इसी बीच आया है नो बॉल। नो बॉल के रूप में एक रन मिलेगा। फिर से एक बार गेंद आपको और करनी होगी और उसी के साथ अगली गेंद होगी फ्री हिट। यस, यहाँ पे रेफरल की मांग की है। अंपायर की तरफ से यहाँ पे रेफरल की मांग, तीसरे अंपायर के पास ये फैसला जा चुका है। थोड़ी देर यहाँ पे आपको इंतजार करना पड़ेगा, क्योंकि जो भी सही फैसला है वो आना बेहद जरूरी। और इसी वजह से यहाँ पे टीवी अंपायर रेफरल भी हमने यहाँ पे मुहैया करवाए हैं। सम्माननीय चित्रलेखा पाटिल अर्थात च्यू ताई की जितनी तारीफ करे उतनी कम होगी, नृपाल शेठ पाटिल की जितनी तारीफ करे उतनी कम होगी। मैं बार बार यहाँ पे बता रहा था कि परफेक्शन क्या होता है। हर एक चीज के ऊपर बारीकी से यहाँ पे ध्यान दिया गया है कि किसी भी तरह से किसी भी टीम का, किसी भी खिलाड़ी का नुकसान न हो जाए। और इसी वजह से पूरे जो निर्णय है, फैसले है, वो फेयर होने की कोशिश। जी हाँ, नो बॉल करार दिया है। हमारे तीसरे अंपायर से भी यहाँ पे फैसला आता हुआ नो बॉल के रूप में एक रन। देखिए अब यहाँ पे थोड़ी सी उमंग और थोड़ी सी ऊर्जित अवस्था उनके फैंस में, फॉलोअर्स में, क्योंकि अभी भी 6 गेंदें बची है। 6 गेंदें ये मैच बदलने के लिए काफी हो सकती है। ये आप सभी जानते हैं, कभी भी कुछ भी हो सकता है। बिगड़ने में और टूटने में वक्त नहीं लगता, वक्त लगता है बनाने में। इस मरतबा फुल टॉस गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। हेच तर क्रिकेट आहे आणि म्हणून मी सदैव म्हणतो सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही। वक्त बदलने में वक्त नहीं लगता संदीप सेठ। तो यहाँ पे लगातार 2 खराब गेंदें। भागेश चौलकर हालांकि बहुत ही अच्छे ऑलराउंडर की हैसियत से जाने जाते हैं, अच्छी गेंदबाजी करना जानते हैं, मगर न जाने यहाँ पे उन्हें क्या हुआ। मनोवैज्ञानिक दबाव इसी को तो कहते हैं। ये बड़ा प्लेटफॉर्म है, बड़े प्लेटफॉर्म के सामने और उसी के साथ इतने क्राउड के सामने अपने आप को पेश करना, परफेक्ट लाइन एंड लेन के साथ गेंदबाजी करना, ये भी एक अलग चीज होती है। थोड़ा सा प्रेशर होगा, इसी वजह से वो कंट्रोल नहीं कर पाए उस गेंद को। जी हाँ, नो बॉल करा दिया है फिर से एक बार। ये देखिए तालियों की गड़गड़ाहट देखिए, उनका उत्साह देखिए, उनकी ऊर्जित अवस्था देखिए, क्योंकि बहुत देर से वो खामोश बैठे हैं कि हमारी टीम की जो नैया है वो भंवर में फंसती हुई दिखाई दे रही थी। मगर जैसे ही यहाँ पे 2 खराब गेंदें आई है, अब यहाँ से वो चाहते हैं कि गेम बदलेगा। 50 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 6 गेंदें अभी भी शेष। इन 6 गेंदों में अगर 10-12 रन भी आ जाते हैं तो 60 क्रॉस हो सकती है रनों की संख्या। और ये 60 रन मैंने जैसे कहा इसके पहले भी कि बहुत ही सम्मानपूर्वक है, आप डिफेंड कर सकते हो। और इसीलिए वर्सोली टीम की तकदीर क्या यहां से बदली है? वर्सोली टीम का भाग्य क्या यहां से फिर से एक बार उजागर होगा? क्या वर्सोली टीम का मुकद्दर फिर से एक बार यहां पे पलटता हुआ दिखाई देगा? नए गेंदबाज आए हैं।
जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद और आसानी के साथ आबल मुझे मार, इस तरह की ये गेंद थी, ताकत के साथ किया प्रहार, मिलेंगे रन 6। तर मग त्याचा जो ऑप्शन्स आहे तो कधी आणावा, कधी या वेळेला मैदानामध्ये तो वापरावा आणि त्याच वेळेला मग जर रिझल्ट असा काहीतरी धक्कादायक येत असेल तर तो फायदा उचलायचा असतो आणि तो या वेळेला बरोबर ओळखलंय वर्सोली चॅलेंजर्स या संघाने। एक ही गेंद में संदीप 15 रन यहाँ पे खर्च हुए हैं, ये होता है क्रिकेट। जी हाँ, फिर से एक बार फुल टॉस गेंद, हो स्लो किया है उस गेंद को, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमारेखा के बाहर, फिर से एक बार 6-6-6। मध्ये वाजतायत कारण वर्सोली चॅलेंजर्सची चांगली बॅटिंग होते, पण दुसऱ्या बाजूला सुतारपाडामधले सुद्धा टीव्ही ऑन झालेत कारण त्यांचा अर्थातच मॅन फ्रॉम सुतारपाडा आज मैदानामध्ये ऋषिकेशच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि त्यांच्या गावासाठी ही आनंदाची गोष्ट आहे। अवाग आणखीन एक, इट्स अ कडक, व्हाट अ शॉट। एक एक रन के लिए तरसा दिया था बस कुछ 5 मिनट पहले, मगर 5 मिनट के बाद यहाँ पे बस छक्कों की झड़ी लगा दी है, एक के बाद एक बस छक्के 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 छुड़ाए हैं यहाँ पे गेंदबाज के। 3 गेंदों में 27 रन खर्च हुए हैं, यही है क्रिकेट, यही है क्रिकेट की अनिश्चितता। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी। जी हाँ, इसमें दबा बहुत ही खूबसूरत ये शॉट, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक जरूर था, शॉट कवर में फील्डर थे मगर थोड़ा सा फंबल हुए, उसका फायदा मिला बल्लेबाजों को और देखते देखते यहाँ पे दूसरा रन भी मुकम्मल, शानदार रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों में। स्ट्राइक अपने हाथों में रखने की कोशिश कर रहे थे और उसमें कामयाब भी हुए। मैंने कहा था दोस्तों, तकदीर जब झटका देती है, तकदीर जब पलटती है तो क्या होता है, तो आपके सामने जो हुआ है यही होता है। 70 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार अपने घुटने के बल गए थे और स्लो करने की कोशिश, मगर यहां पे रन आउट होकर एक खिलाड़ी को मैदान छोड़ना पड़ेगा। आखिरकार राहत की यहां पे सांस ली होगी गेंदबाजी करने वाली टीम ने। इस बीच नए बल्लेबाज आर्यन खारकर नॉन स्ट्राइकिंग एंड पर, मगर स्ट्राइकिंग एंड पर ऋषि ने अपने आप को यहां पे इंट्रोड्यूस किया है, पहचान बनाई है और तूफान लाया है। ऋषि नामक यहाँ पे तूफान, और ये धीरे धीरे मैं कहूँगा कि गेंदबाजी करने वाली टीम ने भी अब यहाँ पे निश्वास छोड़ा होगा कि जैसे वैसे ये ओवर कंप्लीट तो हुई और ये इनिंग का खात्मा भी यहाँ पे हुआ। पहले इनिंग के बाद यानी 6 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 70 रन और जीतने के लिए 71 रनों की जरूरत।
ऋषिकेश पाटिल ने मात्र 8 गेंदों का सामना किया और मैच को पूरी तरीके से पलट के रख दिया है। 8 गेंदों में 4 छक्कों के सहायता से और एक चौके के बदौलत 30 रनों का योगदान दिया है ऋषिकेश पाटिल ने। यस, आणि याच दरम्यान सर आपण काय पाहतोय, आपले मान्यवर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारे एक नाव म्हणजेच अर्थातच सन्माननीय भाऊ जे एम म्हात्रे साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत। पनवेलचे संपूर्ण पदाधिकारी मंडळी त्यांच्या समवेत या ठिकाणी येत आहेत। पनवेलचे माजी नगराध्यक्ष, बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आणि किंबहुना शेतकरी कामगार पक्षाच्या वाटचालीमध्ये ज्यांचं प्रचंड मोठं योगदान राहिलं ते अर्थातच जे एम म्हात्रे सर या ठिकाणी येतात। त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया। धन्यवाद भाऊ या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झाल्याबद्दल। टॉस बॉक्समध्ये आपण वळणार आहोत। आकाश मांजरेकर यांना मी विनंती करतो की आपण लगेच जायचे चेंडरी चॅम्पियन्सचे कर्णधार प्रशांत मोरे आणि नांदगाव निंजाचे कर्णधार उमेश घाणेकर यांना कॉल करायचा आहे आणि व्यासपीठावरून मी विनंती करेन रवी थोरात यांना मी विनंती करतो की आपण जाऊन टॉस करायचा आहे पुढच्या मॅचचा। आपल्या शुभ हस्ते सर हा टॉस करायचा आहे। चेंडरी चॅम्पियन्स आणि नांदगाव निंजाज या संघाचे कर्णधार उपस्थित आहे। हे बघा, या स्पर्धेसाठी वापरण्यात येणारे हे चेंडू PNP चषकासाठी टेप बॉल एका बाजूला आणि एक रेग्युलर अर्थात टेनिस क्रिकेटचा चेंडू। रवी दादांना मी विनंती करतो की आपण भाऊंच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी टॉस करूया, तर त्यांना आपण सन्मानाने न्यायचं आहे। रवी दादांना मी विनंती करतो की आपण भाऊंना तिथे टॉससाठी सन्मानाने न्यायचं आहे। वरती घेऊ का? ठीक आहे ठीक आहे, हा ठीक आहे। आकाश आपण इकडे घेऊया। उमेश आणि प्रशांत मोरेला मी विनंती करतो इकडे या, इथे इथे मेन स्टेजवर या। दुसऱ्या इनिंगसाठी मी जोडला जातो तिथे समालोचन कक्षामध्ये, पण तत्पूर्वी दर्णे गुरुजी आपण अपडेट ठेवायचे आहेत। नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल। सन्माननीय जे एम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेत। प्रशांत मोरे उपस्थित झाले, चेंडरी चॅम्पियन संघाचा कर्णधार, आणि नांदगाव निंजा संघाचा कर्णधार उमेश घाणेकर सुद्धा उपस्थित होते। खूप सारे शुभेच्छा। आदरणीय नारायण शेट्टी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय। कोण बोलणार? कोण? प्रशांत। प्रशांतचा कॉल होता हेड, टेल येतोय। उमेश घाणेकर टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फलंदाजी करण्याचा 6 षटकांचा सामना आहे। 6 षटकामध्ये साधारण किती रन्स या मैदानावरती येतील तुला वाटतं? 60+ करण्याचा प्रयत्न करू। आतापर्यंत तुला जास्त कॉन्फिडन्स कोणत्या प्लेयर्सवर आहे तुझ्या टीम मधील? हर्षद टावरी, स्वराज देवले आणि सर्व प्लेयरांवर। प्रशांत, फिल्डिंग करायची आहे, तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असता? मी फिल्डिंगच केली असते। ओके, या मैदानामध्ये आता 70 धावा झाल्या, तुला वाटतं की 6 ओव्हरमध्ये साधारण 70 पेक्षा अधिक धावा मैदानामध्ये येतील? डिफिकल्ट आहे थोडं, आम्ही चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न। ओके, दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देतोय। पुढचा सामना अर्थातच प्रशांत मोरे विरुद्ध उमेश घाणेकर यांच्यामध्ये असणार आहे। मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे। वळूया लगेचच मैदानामध्ये जिथे उत्तरार्धाचा खेळ सुरू झालाय। पंचांचा निर्णय येतोय, सामन्याला सुरुवात होणार। पहिला चेंडू या वेळेला विश्वेशसाठी। शिरू वीक गोलंदाजीला आलाय। शिरू अर्थातच जेव्हा आज वर्सोली संघाचा
वर्सोली चॅलेंजर्स संघाचा गणेंद्र आहे, दुसऱ्या बाजूला शहापूर स्मॅशर्स आमचा अजिंक्य पाटील यांचा हा संघ आहे. अजिंक्यनं गतवर्षी सुद्धा हा संपूर्ण PNP चषक अतिशय चांगला गेला होता. विशेषतः अजिंक्य दरवर्षी अनेक चांगल्या मैदानामध्ये स्पॉन्सरशिप देत असतो. त्यामुळे दोन्ही जे संघमालक आहेत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया आपण, कारण अतिशय क्रिकेट वेडे दोघंही आहेत. एका बाजूला सुरेश काका असतील, दुसऱ्या बाजूला अजिंक्य पाटील असतील, त्यांना खऱ्या अर्थानं धन्यवाद. आणि जेव्हा आता गेम सुरू झाला, शिरू वीकच्या परफॉर्मन्सकडे लक्ष असेल. यावेळचा चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, वायडेस्ट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर नक्की येणार आहेत, पण या दोन्ही खेळाडूंमधली जी चुरस आहे ते थोडी वेगळ्या स्वरूपाची मित्रांनो असेल. कारण बघा, शिरू वीक विरुद्ध निखिल पाटील हे बॅटल काही याचं नाही आहे. गेल्या 3-4 वर्षामध्ये निखिलने आपल्या स्वतःला वेगळ्या स्वरूपामध्ये अपग्रेड केलेलं पाहायला मिळतंय. विशेषतः ज्या प्रकारची बॅटिंग तो मैदानामध्ये करतो, तो थोड्या अंशी मैदानामध्ये सेट व्हायला थोडा वेळ घेतो, पण त्यानंतर मात्र विश्वेशचा चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. वेलकम फॉर शहापूर स्मॅशर्स. आणि या वेळेला मात्र फलंदाजाला बाद होऊन पावलांचा रस्ता दाखवला जातो. विश्वेश बाद होऊन परतणार पावलांमध्ये. शिरूला मिळालेली पहिली विकेट. पाहतो की जर खराब चेंडू आला तरच त्याचा खरपूस समाचार घेतला जाईल, अदरवाईज धावा येणार नाहीयेत. आणि अशा खेळपट्ट्यांवरती जेव्हा आता 5व्या दिवशी खेळपट्टी मैदानामध्ये आहे, खेळपट्टी टणक आहे, पण अशा वेळेला चेंडू बॅटवरती का येत नाहीये त्याचं कारण आहे की क्वालिटेटिव्ह खेळ जो आपण पाहतोय ना, मी काल सुद्धा म्हणालो होतो की टेनिस क्रिकेटमध्ये आता तुम्ही केवळ स्टारकास्ट मंडळींकडे बघू नका. नवीन स्टार जन्माला येणार, ते उदयाला येणार आणि त्याच वेळेला त्यांच्या कामगिरीने या मैदानामध्ये बोलबाला सुद्धा करणार. शिरू वीक मैदानामध्ये आपला स्टारकास्ट परफॉर्मन्स चालू ठेवतोय, पण त्याला सुद्धा या वेळेला यश जंगली फलंदाजीसाठी येतोय. यावेळचा आता शिरूचा जाणीवपूर्वक थोडा ऑफ कटर होता, थोडा ओव्हरपिच देण्याचा प्रयत्न केला होता, कारण एक वाईडेस्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता आणि त्याच वेळेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता. शिरू नेहमी चान्स घ्यायला त्याला आवडतं. नेहमी आपण म्हणतो ना की क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 10 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकण्यासाठी शहापूर स्मॅशर्स संघाला 71 धावांची आवश्यकता आहे. जरी बाद झाला असला ना विश्वेश, तरी आकाश एक गोष्ट मात्र नक्की आहे, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. निखिलला माहिती आहे की या मैदानामध्ये 70 धावा चेस करणं सोपं आहे. फक्त आपल्याला मैदानामध्ये थांबावं लागेल, त्याच वेळेला काही खराब चेंडूंची वाट पाहावी लागेल. पण दुसऱ्या बाजूला विचार काय चालू असेल ना की जिथे सुरेश काका 11 संघामध्ये जर आपण पाहिलं, वर्सोली चॅलेंजर संघाचा जो बॉलिंग अटॅक आहे त्यांच्याकडे 4 उपयुक्त गोलंदाज आहेत. 5वा पर्याय आज कदाचित शिरूने शोधला असेल, कारण मगाशीच त्यांनी स्टेटमेंट दिलं की या मैदानामध्ये 6 षटकांमध्ये जेव्हा आपल्याला बॅटिंग करायची आहे तेव्हा आम्ही पहिल्या 4 गोलंदाजांना सांभाळून खेळू. पण नंतर त्याने एक उत्तर म्हणाला, तो त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट ॲड ऑन केला आणि तो काय म्हणाला होता की जो 5वा गोलंदाज कोणताही येईल त्याच्यावरती आम्ही अटॅक करण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं त्याचे संघ सहकारी त्याला बरोबर ते ऐकतायत आणि त्याच पद्धतीने ते कॅरी फॉरवर्ड करणं म्हणतो ना आपण मेसेज, त्या पद्धतीने या वेळेला तो मेसेज डिलिव्हर्ड सुद्धा होतोय त्या सर्वांपर्यंत आणि त्या पद्धतीने ती कामगिरी सुद्धा होते. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आता दुसऱ्या बाजूला बघावं लागेल. हे आपण पाहतोय मान्यवर मंडळी,
पनवेल तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाची सर्व मोठी व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सन्माननीय चित्रलेखाताई त्या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्या स्पर्धेच्या मुख्य आयोजक, ज्यांनी खऱ्या अर्थानं या क्रिकेटपटूंना हक्काचं व्यासपीठ दिले, अशी सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसऱ्या षटकात आपण मैदानात आलोय आणि या वेळेला मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी 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 आणि या वेळेला पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज यश बाद. महत्वाचा भाग असतो की ज्याला आपण म्हणतो ना यस नो और वेट, या प्रकारची शब्दावली आपण नेहमी वापरत असतो धाव घेत असताना. पण त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघाच्या कोणत्या क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू गेलाय, आपण कोणत्या पद्धतीने त्या गोष्टीकडे पाहतोय आणि धाव घेत असताना आपलं अंडरस्टँडिंग कशा स्वरूपाचं आहे, या सगळ्या आघाड्यांवरती तुम्हाला ती धाव मिळत असते. आणि म्हणूनच दी ग्रेट सचिन तेंडुलकर आपल्या द प्लेइंग इट माय वे मध्ये काय म्हणतात, इट इज नॉट इम्पॉर्टंट इन रनिंग बिटवीन द विकेट हाव यू रन बट इट इज इम्पॉर्टंट दॅट हाव यू टर्न. आणि मैदानामध्ये हेच तर पाहिलं, निखिलने टर्न घेतला जरूर, पण यशचा टर्न बसला नव्हता असं म्हणूया. आणि त्याच वेळेला त्या टर्नवरती तो फसला आणि तिथेच या वेळेला प्रशांत जायनाकवाने आपलं चापल्य मैदानावरती दाखवलं. अर्थात यासाठी तो ओळखला जातो, ती चपळाई जरूर आहे, चित्याची चपळाई वगैरे जे काही शब्दप्रयोग आज आपण मैदानामध्ये करतो ना, ते त्या ठिकाणी लागू पडले. पण आता थोडं आदर्शला कॅप्टन नॉक करावा लागेल शहापूर स्मॅशर्ससाठी. चेंडू आपण पाहतोय, गोलंदाज आर्यन खारकर गोलंदाजीला आलाय. मिस्टर ISPL फ्रॉम अलिबाग या वेळेला मैदानामध्ये आलाय आणि आज मैदानामध्ये आर्यन खारकरला आपली तशा प्रकारची कामगिरी करावी लागेल. ज्या आर्यन खारकरने रायगड प्रीमियर लीगमध्ये अफलातून गोलंदाजी केली, ज्या आर्यन खारकरने अनेक साऱ्या मैदानांमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज किताब हस्तगत केलेला आहे, आर्यन खारकरने आपल्या स्वतःच्या प्रतिभेच्या जोरावरती आणि त्याच वेळेला भरभक्कम पाठिंब्याच्या जोरावरती ISPL मध्ये स्वतःची जागा बनवली. त्यानंतर मात्र आपण मैदानात काय पाहतोय की आर्यन खारकर म्हणाला होता की बघा, चित्रलेखा ताईने त्याला दिलेला अर्थातच सपोर्ट असेल, तो किती महत्वाचा त्याच्या आयुष्यासाठी होता. आज अर्थातच तो PNP ट्रॉफी सुद्धा खेळायला आलाय. सुंदर फटका या वेळेला, यासाठी ओळखला जातो आदर्श पाटील. व्हॉट अ शॉट, चेंडू सीमारेषा पार, चौकार. अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे. खारेपाट विभागामध्ये खूप सारे क्रिकेटपटू आले ना, आणि या क्रिकेटपटूंची एक वेगळ्या प्रकारची कामगिरी, सदैव प्रभावी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे तसं बघायला गेलात तर तुम्ही क्रिकेट वेगवेगळ्या पट्ट्यातलं वेगवेगळं क्रिकेट तुम्हाला अनुभवायला मिळेल. आकाश, साधारण आपण अलिबागचं उत्तर घेतलं तर आपण म्हणजे इथून अलिबागपासून रेबसपर्यंतच्या पट्ट्यामध्ये थोडंसं तुम्हाला एक वेगळं ज्याला आपण म्हणूया थोडं ग्लोबल टच असलेलं क्रिकेट मिळेल तुम्हाला पाहायला. थोडंसं तुम्ही रामराज पट्ट्यामध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला संघ टू संघ, टीम टू टीम अशा पद्धतीचा पॅटर्न सुद्धा पाहायला मिळेल. पण त्याच वेळेला अलीकडच्या काळात तिथे ओपनच्या स्पर्धा वाढलेल्या पाहायला मिळतात, नाईट क्रिकेट स्पर्धा सुद्धा वाढलेल्या पाहायला मिळतात. जेव्हा धावफलकावरती आपण मित्रांनो पाहतोय ना 15 धावा आलेल्या आहेत. सामना जिंकण्यासाठी 71 धावांची आवश्यकता असताना रेवदंड पट्ट्यातील उदाहरण सुद्धा घेऊ आपण. पण पहिल्यांदा आर्यन खारकरच्या गोलंदाजी ह्या वेळेला आपण पाहतोय निखिल चुकलाय, पण त्याच वेळेला लॉंग ऑफचे मिड ऑफचे क्षेत्ररक्षक चुकले आणि चेंडू सीमारेषा पार. शिरूची ही मिस्टेक या वेळेला फलदायी ठरले. निखिल पाटीलच्या बॅटमधून चौकार. आर्यन खारकर गोलंदाजीला आले. पहिल्या षटकात शिरूने 10 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च झाल्यात. 71 धावा चेस करत असताना अद्यापर्यंत 19 धावा आल्यात. आर्यन खारकरने बरोबर पूर्ण स्ट्रेच केलेलं पाहायला मिळालं होतं. अर्थातच जसं आपण पाहतो ना अलीकडच्या काळामध्ये हे सर्व क्रिकेटपटू फिटनेसवरती जी मेहनत घेतात, ओ माय गॉड, व्हॉट अ मोमेंट फॉर अवर सोली. इट्स अ विक्टोरियस मोमेंट फॉर अवर सोली. कारण निखिल बाद होतोय. जर शेनवॉनचा चेंडू शतकातील सर्वोत्कृष्ट चेंडू असेल तर मी म्हणेन PLP मधील
द बॉल ऑफ द पीएनपी टुर्नामेंट असेल आर्यन खारकरचा, ज्या चेंडूने निखिल पाटीलच्या बेल्स उद्ध्वस्त केल्यात. काय घडलंय? होऊन परततोय पावल्यांमध्ये. शहापूर स्मॅशरसाठी मी म्हणेन हा एक धक्कादायक अशा पद्धतीचा एक मोमेंट आलाय मैदानात, ज्या मोमेंट वरती आता त्यांना विचार करावा लागेल. 12 चेंडूत 19 धावा आल्या आणि आता पीएनपी बॉल ओव्हर. जसं मगाशी आकाश मांजरेकर म्हणाले होते की या स्पर्धेला स्पेशल करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा अवलंब करण्यात आलेला आहे ना, त्यातील ही एक स्पेशल गोष्ट आहे आणि ती म्हणजे पीएनपी बॉल ओव्हर. या ओव्हरमध्ये आपण अनेक अद्भुत गोष्टी सुद्धा पाहिल्या ना आकाश, की याच ओव्हरला मेडन ओव्हर करताना सुद्धा आपण पाहिले, याच चेंडूवरती आपण असं म्हणूया, किंवा याच चेंडूवरती एकाच ओव्हरमध्ये 2 षटकार लगावताना सुद्धा फलंदाज पाहिले. पण काही वेळेला याच चेंडूने जेव्हा अर्थातच पीएनपी बॉल ओव्हरने मैदानामध्ये धावा रोखणारी गोलंदाजी केली, तो सर्वोत्कृष्ट गोलंदाज सुद्धा ठरला. त्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा मिळालं. 12 चेंडूमध्ये जेव्हा आता 19 आल्यात, पुढच्या 24 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 53ची गरज असताना आपण वळूया आकाश मांजरेकर यांच्याकडे. 24 मध्ये 52ची रिक्वायरमेंट आहे आणि मग अशा वेळेला गोलंदाजीच्या मोर्चावरती ऋषिकेश पाटील आलाय. फुल टॉस प्रकारचा चेंडू आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला उंची मिळाली, एलिव्हेशन मिळू शकला नाही. तू चल में आया, एका पाठोपाठ एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. चॅलेंजर्स या संघासाठी ना ही मॅच स्वप्नवत जाते. पहिल्या इनिंग मध्ये थोडेसे धडपडले, मग स्वतःला सावरलं आणि मग त्यानंतर मात्र शिरूविकच्या टीमने कमालीची कामगिरी जरूर केली. अर्थातच समालोचन कक्षामध्ये आपण पाहिलं या स्पर्धेचे सर्वेसर्वा आणि ज्यांच्या दूरदृष्टीमुळे ही क्रिकेटची स्पर्धा पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करते, सन्माननीय नृपाल शेठ पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सर, संपूर्ण समालोचन टीमच्या वतीने आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो. इतकं मोठं प्लॅटफॉर्म 3 तालुक्यातील खेळाडूंना मिळालं, किंबहुना इतकं मोठं प्लॅटफॉर्म 3 तालुक्यातील समालोचकांना सुद्धा मिळालंय, त्यासाठी त्रिवार धन्यवाद. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज जरूर होती, इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाजांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. या स्पर्धेचा स्पेशल एलिमेंट असलेलं षटक मैदानाच्या आत चालू आहे. पीएनपी बॉल ओव्हर आणि मग अशा वेळेला ऋषिकेश पाटीलची गोलंदाजी. बघा, बरेचसे समीक्षक होते, कोणीतरी सांगितलं की पीएनपी बॉल आहे, ज्याला एक बाजूने जड असल्यामुळे अधिक गोले प्राप्त करेल, नाही एका बाजूने वेगाने जाईल. प्रत्येक निर्णय फोल ठरवलेत. यावेळेला मात्र जागा बनवली, फुल टॉस चेंडूला त्याची जागा दाखवली आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. ही स्पर्धा पाहिली, जो दर्जा होता तो उंचावला गेला आणि अखंड आता महाराष्ट्राला हेवा वाटावा अशा स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण अलिबाग तालुक्यातील पहिली क्रिकेटची स्पर्धा जी डे नाईट फॉर्मॅट मध्ये खेळवली जाते, अशी क्रिकेटची स्पर्धा जिथे 4 चाकी 4 व्हीलर, ती सुद्धा टोयोटा कंपनीची ग्लांजा, वन ऑफ दी ग्लॅमरस कार, मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून दिली जाणार आहे. पारितोषिक आपण पाहिलं या स्पर्धेच्या निमित्तानं 5 लाख रुपयांचं कॅश प्राइज प्रथम विजेत्या संघाला दिलं जाणार आहे. फुल्लर लाईनचा चेंडू पुन्हा एकदा ऋषिकेश पाटील आपल्या गोलंदाजीतील दमखम दाखवताना पाहायला मिळालाय. सांघिक धावसंख्या आपण जर पाहिली तर इथून मात्र 25 वर गेली आहे. षटकाराला षटकारानंतर 2 डॉट बॉल आलेत.
क्रिकेट काय शिकवतं आपल्याला? षटकार आल्यानंतर सिंगल डबल घेता आली पाहिजे, स्ट्राईक रोटेशन वरती भर दिला पाहिजे. आणि मग अशातच फुलर लेनचा चेंडू, ऑप्समच्या बाहेरचा चेंडू. क्रिकेटमध्ये नियम सरळ आहेत, लेदर क्रिकेटचा नियम आहे. ऑप्समच्या बाहेरचा बॉल त्याच दिशेने खेळायचा, ऑन साइडच्या दिशेने फटका, बॉल जर असेल तर ऑन साइडच्या दिशेने खेळायचा. त्या पद्धतीने बऱ्याच कालावधीनंतर धाव आली आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत समाप्त होईल. धावफलकावरती नजर मारली तर 26 धावा. उलटी गिनती करूयात, येणारे 18 बॉल्स आणि विजयासाठी 45 धावांची आवश्यकता. याचा अर्थ काय? गणितीच्या भाषेमध्ये बोलायचं झालं ना तर मात्र प्रति ओव्हर 15ची सरासरी इथून राखणं गरजेचं आहे. बरं, 15ची सरासरी राखायची आहे तर आपल्याकडे त्या पद्धतीचे खेळाडू आहेत का? बॅटिंग ऑर्डर आहे का? ही सुद्धा चर्चा रंगणार आहे. जिथे मैदानाच्या आत आपण पाहिलं, आता मात्र येस. आणि आकाश, आपण एका बाजूला काय पाहतोय तर या स्पर्धेमध्ये मोस्ट जे रन रेट्स आहेत त्याच्यामध्ये मोस्ट रन्स आतापर्यंत स्टॅट्स आपण मैदानामधले पाहतोय. त्याच्यामध्ये पहिला हर्षद टावरी आहे या स्पर्धेमध्ये, ज्याने 104 धावा बनवल्या आहेत 43 चेंडूमध्ये. मृणाल वर्सोलकर आहेत ज्याने 44 चेंडूमध्ये 97 धावा बनवलेल्या आहेत. फद आहे कळबसकर ज्याने 80 धावा बनवल्या आहेत. हेमंत पाटील 70 धावा त्याने बनवल्या आहेत. आकाश तवसाळकर ज्याने 69 धावा बनवल्या. निशांत कडवे 69. मुस्तकीम 58 धावांवरती. विश्वेशने या स्पर्धेत 58 धावा बनवल्यात. आणि सौरभ गवाणकर 57. बॉलिंग स्टॅट सुद्धा आपण बघूया. मोस्ट विकेटमध्ये मुस्तकीम आहे, केदार बिर्जे, देन आकाश गोंधळी, पवन नंतर श्रीकांत म्हणजेच शिरू, देन परेश गावंड आहे. त्याच्या अगोदर वैभव कांबळे, मग स्वराज, निखिल आणि सुनील पाटील हे असणार आहेत बॉलर्स आपल्या टुर्नामेंटमधले आता टॉप 10 बॉलर. पॉइंट्स टेबल जर आपण पाहिलं ना तर बेलोशी बिग बुल्स आतापर्यंत नेट रन रेट त्यांचं 3.19 आहे. चेंडरे चॅम्पियन्स यांचं 3.95 आहे. म्हणजेच त्यांचं नेट रन रेट थोडं अधिक दिसलेलं पाहायला मिळते. वर्सोली चॅलेंजर्स 2.45, नांदगाव निंजाज 1.85, उसरोली वंडर्स अर्थात ते स्पर्धेतून बाद झालेत आता. शहापूर स्मॅशर्स +1.00 हे अर्थातच नेट रन रेट आपल्याला पाहायला मिळाले. वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, जिथे आपण ऐकताय आकाश मांजरेकर यांना, कारण हे महत्त्वाचं असणार आहे. नेट रन रेट ज्याचं अधिक असणार ते पॉईंट नंबर 1, 2 आणि 3 याप्रमाणेच मग सेमीफायनल्स होतील. बघा, जे जे स्टॅट्स या ठिकाणी वाचले गेले त्याच्यामधून आता उरलेले जे 4 संघ असतील त्यातले जे काही खेळाडू असतील ते आता मात्र कॅल्क्युलेशन करतील. इथून जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक जण विचार करेल की आपण कुठे आहोत, आपल्याला काय करायचंय, पारितोषिके पटकावायची आहेत, संघाला पुढे न्यायचंय, सांघिक खेळ झाला पाहिजे. मात्र हे असं प्लॅटफॉर्म आहे ना जिथे वैयक्तिक खेळीला सुद्धा तुमच्या पारितोषिक मिळणार आहे, कौतुकाची थाप मिळणार आहे. सन्मान्य चित्रलेखाताई पाटील आणि नृपाल शेठ यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं तितकं कमी आहे. दूरदृष्टी ज्याला म्हणतात ना ती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. ज्या पद्धतीचं स्टेडियम, गॅलरीज आपल्याला पाहायला मिळाले, ज्या पद्धतीच्या फ्लड लाईट्स आहेत, जी साऊंड सिस्टीम आहे ती सुद्धा कमालीची. अरे हा फटका तर सुद्धा कमालीचा होता. यावेळेला मात्र मनगटाच्या साहाय्याने फ्लिक ऑन द रिस्क, चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. षटकार खेचलाय. षटकारामुळे सांघिक धावसंख्येला भर मिळेल. 33 ऑन स्कोरबोर्ड. इथून मात्र येणाऱ्या 15 बॉल्स मध्ये 38ची रिक्वायरमेंट असताना एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने फटका खेळलाय. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क होती. क्षेत्ररक्षक कुठे आहे त्याचा अंदाज घेतला आणि तदनंतर मात्र एक धाव पूर्ण केली आहे. बघा, हे फार महत्वाचं आहे. स्ट्राईक रोटेशन वरती भर देणं गरजेचं आहे. मनीषने ज्या आधीच्या षटकामध्ये थोडीशी चुका केल्या होत्या, जिथे तिसऱ्या ओव्हरमध्ये षटकार आल्यानंतर लगातारचे 2 बॉल जे डॉट्स गेले त्यानंतर प्रेशर क्रिएट झालं. इथून मात्र मोठा फटका, आसमानी टोले जंग, बुलंदीचा फटका, चेंडू जाईल गॅलरी क्रमांक 3च्या बाहेर. षटकार. देवाचा धावा करावा लागेल की काय, आणि म्हणूनच जणू काही डीजे मास्टरने गाणं लावलं असावं. धावफलकावरती 40 धावा जमा झाल्यात. इथून मात्र
येणारे 13 बॉल 31 ची रिक्वायरमेंट आहे. दिल्ली अब दूर नाही, घोडं मैदान जवळ आलंय. हीच ती वेळ आहे जिथे सांघिक धावसंख्या वाढवावी लागेल. वैयक्तिक परफॉर्मन्स दिला तर संघ मात्र चांगल्या पद्धतीने वाटचाल करेल हे मनीषला माहिती आहे. मनीष सुद्धा खारेपाट विभागाला बिलॉंग करतो. जय शिरुबा चिंचवली या संघाकडून तो प्रामुख्याने खेळताना सातत्याने पाहायला मिळाला. लेदर क्रिकेट सुद्धा तो याने चांगल्या पद्धतीचं खेळलंय आणि आता मात्र शिरू विक सारख्या गोलंदाजावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे. पंच नाराज आहेत, नाखुश आहेत. बॉलने वलय जरूर प्राप्त केलं मात्र ते अपस्ट्रमच्या पूर्णपणे बाहेर होतं. पंचांनी इथून मात्र वाईटची घोषणा केली आहे. परिस्थिती अधिक वाईट होईल कारण धावफलकावरती बोनस स्वरूपातील एक धाव मिळणार आहे. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका मिड ऑफच्या दिशेने वाईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. एक धाव पूर्ण केली आहे. षटक क्रमांक 4 इथून मात्र समाप्त होईल. 4 षटकांची सांगता झाली. धावफलकावरती 42 धावा, येणारे 12 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 29 ची रिक्वायरमेंट आहे. 14.50 ची सरासरी प्रति षटक राखणं आता मात्र गरजेचं आहे. जे जाणकार प्रेक्षक आहेत त्यांनी हातावरती बोट मोजायला सुरुवात केली आणि सांगितलं की 2 मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये आले पाहिजेत. मग ते खेळणारे फलंदाज, मग एका बाजूला मनीष पाटील असू देत, दुसऱ्या बाजूला भागेश चौलकर असू देत, ज्यांनी आतापर्यंत इम्प्रेस केलंय, हायली इम्प्रेस केलंय. संघ अडचणीत आहे हे त्यांना माहिती आहे. संघाचा म्होरक्या आणि अगदी त्याच वेळेला महत्वपूर्ण फलंदाज बाद झाले. म्हणजे निखिल बाद झाला, विश्वेश बाद झाला आणि त्यानंतर सुद्धा स्वतःला ही कमान सांभाळायची आहे. ज्याला रिस्पॉन्सिबिलिटी कळली, ज्याने मॅचचं प्लॅटफॉर्म ओळखलं, स्पर्धेचं प्लॅटफॉर्म ओळखलं आणि शर्तीचे प्रयत्न ज्याने केले ना, तोच एक चांगला खेळाडू होऊ शकतो आणि मनीषकडे ते कॅलिबर आहे. इथून मात्र मुख्य व्यासपीठाच्या दिशेने गोलंदाज सज्ज होईल. केतन पाटील गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. केतन आपण जर पाहिला सडपातळ शरीरयष्टी असलेला अर्थात खेळाडू. व्यासपीठावरती आपण पाहिलं मुख्य व्यासपीठावरती रती महारथी यांची मांदेळी ज्यांनी या स्पर्धेला 4 चांद लावलेत. सन्माननीय चित्रलेखाताई पाटील, अगदी त्याच वेळेला नृपाल शेठ पाटील यांच्यावरती असलेला विश्वास, प्रेम या भावनेने हे सर्व मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं शुभाशीर्वाद दिलेत. इथून मात्र शुभाशीर्वाद मिळतील. मनीष पाटीलच्या बॅट मधून घणाघाती प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. आणि हे स्लो सक्सेस, हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, तीच काहीशी परिस्थिती मैदानावरती मनीषने निर्माण केली आहे. स्वतःच्या कर्तृत्वाने, नेतृत्वाने आणि हुशारीने सुद्धा. पहिल्यापासून हल्ला बोल केला, मिस टायमिंग फटका, कॅच वरती आले. कॅच पकडली गेली असती तर मॅच मध्ये येता येऊ शकला असता. निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल केला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. हायली इम्प्रेस. रनिंग बिटवीन द विकेट बघा काय कमालीची आहे. लॉंग इनिंग खेळतोय, मोठी इनिंग खेळतोय, स्वतःचा फिटनेस वरती काम केले आणि त्याचमुळे का होईना या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. धावफलकावरती बदलाव, धावफलकावरती अर्धशतक झालंय. कौतुक करावं लागणार आहे. इथून मात्र शहापूर स्मॅशर संघाच्या अर्थातच 50 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 10 बॉल्स विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक सिच्युएशन महत्वाची आहे. हा दबाव, हे दडपण आपल्याला निखार देऊ शकतात, आपल्याला घडवू शकतात आणि त्या दिशेने वाटचाल सुद्धा पाहायला मिळाली. फुलर लेनचा बॉल होता, बॉटम हँडचा वापर करण्यात आला. ऑनसाइडच्या दिशेने अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. 1 धाव सहजरित्या पूर्ण केले. क्षेत्ररक्षकांनी सुद्धा ठरवलं की बाबा रे आपण बॉल घेऊन जाऊयात. चुकून एखादा ओव्हर थ्रो झाला तर मॅच मध्ये कलाटणी मिळू शकेल. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत. पहिल्या बॉलवरती षटकार आला, तदनंतर मात्र डबल आली आणि तदनंतर एक सिंगल सुद्धा आली आहे. धावफलकावरती नजर मारूया. देणगी जमा झाली आहे, अर्थातच 51 ऑन स्कोरबोर्ड. येणारे 9 बॉल्स आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. एका बाजूला वर्सोली चॅलेंजर संघ तर दुसऱ्या बाजूला शहापूर स्मॅशर संघ एकमेकांसोबत लढत देत आहेत. जिद्द चिकाटी पाहायला मिळाली. लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे. कहानी में ट्विस्ट, मैच बदल गया. रोमहर्षकतेचा इशारा, फलंदाज बाद.
आपल्या संघाला विकेट मिळाली. अगदी त्याच वेळेला महत्वपूर्ण फलंदाजाची विकेट गेली आहे आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा मी कौतुक करीन शिरुविकचं. भले विकेट केतननी घेतली असावी, लालच बुरी भला होती है. बऱ्याचशा बाईट्स मधून शिरुविकने सांगितलं होतं की फुलटॉस बॉलला मोठ्या फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मिस टाइम करतात. एखाद्या फुलटॉस मध्ये सुद्धा व्हेरिएशन असावे आणि तेच व्हेरिएशन आज मैदानाच्या केतन पाटीलने सुद्धा दाखवले. वाऱ्याचा प्रवाह इथून मॅटर करेल. वारा कुठच्या दिशेने वाहतोय, पूर्वेवरना पश्चिमेवरती वाहतोय की पश्चिमेवरना पूर्वेकडे वाहतोय, त्यावरती सुद्धा बरंच काही अवलंबून आहे. या मॅच मध्ये कलाटणी आली आहे, ट्विस्ट आलाय. जिथे आपण पाहिलं तर मागच्या काही बॉल्स पासून विकेटचं जे सत्र थांबलं होतं ते आता मात्र विकेट जायला सुरुवात झाली आहे. येणारे 8 बॉल्स 20 धावांची रिक्वायरमेंट आहे. रिव्हर्स स्वीप, अति घाई संकटात नाही मित्र. आपण आल्यावरती स्वतःला सेट घ्यावं लागतं. सरळ थोडासा वेळ दिला असता, उजव्या हाताने खेळला असता, सिंगल डबल वरती विश्वास दाखवला असता. ही सिंगल आली आहे जरूर, मात्र तितकासा कॉन्फिडन्स देणारी नाहीये. 1 धाव निश्चित रूपाने मिळणार आहे. धावफलकावरती बदलाव होईल. 52 धावा, येणारे 7 बॉल्स आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. मी म्हणेन हा बॉल फार महत्वाचा आहे. या बॉलवरती ठरेल की लास्ट ओव्हर मध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून कोणाची वर्णी लागेल, लास्ट ओव्हर मध्ये दबाव कोणत्या संघाकडे असेल. एका बाजूला वर्सोली चॅलेंजर्स, दुसऱ्या बाजूला शहापूर स्मॅशर्स. इथून मात्र अडचणींमध्ये जाईल. केतन पाटीलने आपला क्लास, टेम्परामेंट, वैविध्यता या बळावरती हे सक्सेसफुल स्लॉग ओव्हर टाकले आहे. इथून मात्र येणारे 6 बॉल्स विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. इथून मात्र वर्सोली चॅलेंजर्सच्या चाहत्यांनी, प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्या, पिप्पाण्या वाजवल्या आणि एक आशेचं किरण मनामध्ये जागृत झालेलं पाहायला मिळतंय. 6 बॉल 19. PNP चषक, वेगवेगळे इव्हेंट्स आपण केले, वेगवेगळे प्रमोशन झाले आणि प्रमोशनची एक रील जी सातत्यपूर्ण व्हायरल झाली, हजारोचे लाईक्स मिळाले, व्ह्यूवर्स मिळाले, ती होती गुड्डा जाधव आणि संदीप जगे यांची रील्स. 6 मध्ये 19 ही फिगर पुन्हा एकदा मैदानाच्या आत आलेली आपण पाहतोय. व्हॉट अ फंटास्टिक मॅच. कोइन्सिडन्स, फायनलची लढत, अर्थातच फायनलचा दिवस आणि मग अशा वेळेला सुपर 6च्या लढतींमध्ये नाही. आणि बघ, परफेक्ट प्रेडिक्शन होतं की नाही आकाश. आम्ही ठरवलं होतं की 6 बॉल 19 हा मोमेंट येणार आणि 6 बॉल 19 हा मोमेंट आलेला आहे. आता 6 बॉल 19 कोण मारणार या प्रश्नाचं उत्तर आता प्रेक्षक मात्र देणार. पण त्याच वेळेला मग बॉलर कोण असणार हा सुद्धा आमचा प्रश्न होता. तर त्याच्यामुळे या प्रश्नांची उत्तर आता सोडवायची आहेत. पण मॅच इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. या वेळेला दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. एका बाजूला शहापूर स्मॅशर्स ती ताकद ठेवतोय आणि दुसऱ्या बाजूला वर्सोली चॅलेंजर्स तो जलवा दाखवण्यासाठी सिद्ध झालेले आहेत. साहिल मात्र स्ट्राइक एंड वरती आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजासाठी अर्थातच प्रसन्न गायकर मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. 6 मध्ये 19 धावा. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र असफल ठरलाय. कारण शॉट फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. 1 धाव मिळाली आहे. स्ट्राइक रोटेट झाली आहे. स्ट्राइक वरती कोण आलाय याच्यावरती चर्चा रंगेल. कारण स्ट्राइक एंड वरती मनीष पाटील आहे, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार, उपयुक्त षटकार आपण पाहिले. या मॅचला जर कोणी कमबॅक करू शकेल शहापूर स्मॅशर संघासाठी तर तो नन अदर दॅन अर्थातच मनीष पाटील असेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला प्रसन्न गायकरला 5 मध्ये 18 धावा डिफेंड करायच्यात. मोठा फटका आलाय. चेंडू बराच कालावधी हवेत. क्षेत्ररक्षकाला माहिती आहे कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती कॅच सुटली, जीवनदान मिळालंय. मैदानाच्या आत बाय 1 गेट 1 फ्रीची जणू काही ऑफर सुरू झाली. 2 धावा मिळाल्यात. ऑल राईट, माफ करा, इथून रन नाहीये. इथून मात्र माफी असावी. प्रॉम्प्टिंग आपल्याकडनं थोडीशी चुकली आणि तदनंतर ओढियात मैदानाच्या दिशेने धाव काढली नाहीये. स्वतःवरती विश्वास दाखवलाय. 4 मध्ये 18 हव्यात. अगदी जे जाणकार प्रेक्षक आहेत ते म्हणतात की 4 मध्ये 3 षटकार खेचायचे आहेत. बरं, हे तितकं सोपं आहे का? अजिबात नाही. हे प्लॅटफॉर्म इतका मोठा आहे ना, मग अशा वेळेला हुशारी, कर्तबगारी आपल्याकडे असली पाहिजे. इथून मात्र काय घडलंय,
आणखीन एक जबरदस्त धाटणीचा बॉल. या मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमहर्षकता, टाळ्या, शिट्ट्या, पिफाण्या वाढल्यात, कारण येणारे 3 बॉल्स आणि विजयासाठी 3 षटकारांची आवश्यकता, अर्थातच 18 धावांची आवश्यकता. म्हणजे सुरेश काका म्हणाले होते मला स्पर्धा सुरू होण्याच्या आधी की जे काही काय होईल ते माहिती नाही, पण पहिल्या 3 मध्ये तरी जावं, म्हणून मी साईबाबाच्या चरणी त्या ठिकाणी माथा टेकवला जाणार आहे. मला वाटतं त्या ठिकाणी तो माथा टेकल्यानंतर त्यांनी तो आशीर्वाद घेतला होता आणि त्यानंतर तो आशीर्वाद आज या ठिकाणी फलदायी होताना पाहायला मिळतोय, कारण पहिल्या 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी आता त्या 3 चेंडूंची वाट पाहावी लागणार. निश्चित रूपाने आपण जर पाहिला तर इथून क्षेत्ररक्षकांमध्ये बदलाव करण्यात आलाय. सुरेश काका खुश झाले, संघ चांगली कामगिरी करतोय. येणारे 3 बॉल्स 18 धावांची आवश्यकता. क्रिकेट हा अनसर्टनिटीचा खेळ मानला जातो. एखादा मोठा फटका आला तर या मॅच मधली रंगतता आणखीन वाढेल, हे यात सुद्धा तीळ मात्र शंका नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा साधा सोपा कॅच कठीण बनवला, पण तरी सुद्धा टीम मॅनेजमेंट म्हणेल हरकत नाही, कारण धावफलक इथून मात्र बदललंय. कारण येणारे 2 बॉल्स आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल मध्ये 16 धावा. बघा, लक्षात घ्या मित्रांनो, बरेचसे प्रेक्षक म्हणतात काय फरक पडणार आहे, कॅच सुटल्या तरी चालतील, मॅच संघ जिंकणार आहे. मात्र तसं नाही आहे. नेट रन रेट हा या स्पर्धेचा एक स्पेशल एलिमेंट आहे, आणि मग सुटलेल्या कॅचेस, वाढलेल्या त्या धावा आणि तो जो काही डिफरन्स असेल त्याच्यामुळे फायनल स्कोर मध्ये सुद्धा इम्पॅक्ट पडेल. नेट रन रेट वरती इम्पॅक्ट पडेल. यावेळेला आउटसाइड दी ऑफ स्टंप, पंच नाराज, नाखुश, वाईड असल्याची घोषणा करतायत. धावफलकावरती 1 ने बदलाव होईल. इथून मात्र अब तक 56 येणारे 2 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. प्रसन्न गायकर, त्याला माहिती आहे हा क्राऊड टाळ्या शिट्ट्या पिपाण्या वाजवतोय. दबाव, धडपण अजूनही आपण पाहिलं ना दोन्ही संघांवरती आहे, कारण एक चूक आपल्याला स्पर्धेतून थेट बाहेरचा रस्ता दाखवेल. मात्र 1 मिनिटात घेतलेला तो निर्णय या स्पर्धेवरती आपल्याला अधिराज्य गाजवण्यासाठी, आपलं नाव सुवर्ण अक्षराने नोंदवण्यासाठी तो 1 मिनिटाचा निर्णय सुद्धा तितकाच उपयुक्त असेल. अपसमच्या पुन्हा एकदा बाहेरचा बॉल, वाईट डिलिव्हरी. बरेचसे प्रेक्षक म्हणतात की या मॅच मध्ये कलाटणी आली तर बरं होईल, रोमहर्षकता वाढेल, रंगतता वाढेल. धावफलकावरती बदलाव होईल. इथून मात्र 57 धावा. येणारे 2 बॉल्स आणि विजयासाठी 14 ची रिक्वायरमेंट. आने वाले 2 गेंदे जीत के लिए 14 रनों की जरूरत. रिमेनिंग 2 डिलिव्हरीज 14 रन्स नीड्स टू विन. हे इक्वेशन मैदानाच्या आत. पुन्हा एकदा पुनच्च हरिओम म्हटलाय. गोलंदाज करतोय तरी काय. या मॅच मध्ये रोमहर्षकता वाढणार का, रंगतता वाढणार का, व्हरायटी व्हेरिएशन देण्याच्या चक्कर मध्ये अधिकच्या धावा मिळत आहेत. बरं, कुठच्या तरी जाणकार प्रेक्षकांनी मनात म्हटलं असणार 2 मोठे फटके आले ना तर सुपर ओव्हर सुद्धा होऊ शकते. आणि सुपर ओव्हर यांच्या टीमला काही नवीन नाहीये, त्याच्यामुळे सुपर ओव्हर व्हावी ही प्रेक्षकांची अपेक्षा असू शकते. सो शहापूर स्मॅशरला ती ताकद दाखवावी लागेल की सामना सुपर ओव्हर पर्यंत त्यांना घेऊन जावा लागेल. थोडं अजिंक्य पाटीलने आपल्या, मला वाटतं सहकार्यांना काहीतरी जो आनंददायक सल्ला दिला असेल ना, तो सल्ला मला वाटतं आता बाकीच्या बॅटर्सने सुद्धा उचलायला हवा आहे. कारण निखिल बाद झाल्यानंतर मनीषने ती जबाबदारी स्वीकारली होती, पण आता 2-13 पर्यंत आकाश मॅच येऊन ठेपले. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आत आपण पाहतोय. रसिक मायबाप प्रेक्षक बघा किती एन्जॉय करतायत, आनंदपूर्ण या मॅचचा मनमुराद आनंद लुटतायत. व्यासपीठावरती रती महारथी यांची मांदी आली आहे. आपल्या दिनक्रमातील बहुमूल्य वेळ खर्च केलाय. PNP चषक ही स्पर्धेवरती प्रेम द्यायला, सपोर्ट करायला ही सर्व मान्यवर आलेत. या सर्व मान्यवरांचं PNP चषक 2025 मध्ये आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूयात. आजचा शेवटचा दिवस, निर्णायक क्षण. इथे मात्र मोठा फटका आलाय. चेंडू रेषा पार. ये बना छटकार. लागलेल्या आपण पाहतोय. येणारा 1 चेंडू विजयासाठी 7
धावांची आवश्यकता. जर षटकार आला तर आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल. एकदा या सामन्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेने अखंड महाराष्ट्राला हेवा वाटावा इतकं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळालंय. जो दर्जा, जो स्टँडर्ड, जो कॉन्फिडन्स या खेळाडूंमध्ये मिळालाय ना, त्याचं संपूर्ण श्रेय अर्थातच चिऊताई आणि सन्माननीय नृपाल शेठ पाटील यांना जाणार आहे. हक्काचं व्यासपीठ ज्या खेळाडूंना मिळालं, ज्यांनी केवळ अलिबाग तालुक्यापुरती स्पर्धा मर्यादित नाही ठेवली, केवळ रोह्यापुरती मर्यादित नाही ठेवली, तर मुरुड तालुक्याला सुद्धा इन्व्हॉल्व केलं. 3 तालुक्यातील खेळाडूंना, चांगल्या खेळाडूंना इथे मात्र प्लॅटफॉर्म मिळालेला आपण पाहतोय. बघा, खेळाडू हे खेळाडू असतात, त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला तर ते चांगले आहेत की वाईट याचा शिक्का लागतो, आणि ही स्पर्धा शिक्का लावणारीच आहे. एक खूप मोठं प्लॅटफॉर्म पाहायला मिळतंय. 1 बॉल विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. काय मनामध्ये विचार चालू असतील त्या प्रसन्न गायकरच्या. प्रसन्न गायकर ॲज अ बॉलर मैदानाच्या आत आलाय. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मनीष पाटील. व्हॉट ॲस्टॉनिशिंग बॅटिंग ही डिड. 1 मध्ये 6ची रिक्वायरमेंट असताना बाजी मारली आहे. इथून मात्र प्रसन्न गायकरने वर्सोली चॅलेंजर संघ, सुरेश काका यांचा संघ इथून मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अभिनंदन करूयात प्रसन्न गायकरचं, ज्याने शेवटची ओव्हर हाताळली. यस यानंतर सन्मान घेतोय आपण, व्यासपीठावरील सन्मान घेतोय. खूप वेळ आपल्या मान्यवर मंडळीने दिलाय. पनवेल येथील शेकापचे आपले ज्येष्ठ नेते आणि मराठी नामांकित उद्योजक, मराठी उद्योजक जेम म्हात्रे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी चित्रलेखाताई यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते भाऊंचा सन्मान करायचा आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वाटचालीतील एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे जेम म्हात्रे साहेब, आणि हे व्यासपीठावरती आज उपस्थित राहिले. पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि किंबहुना मराठी उद्योजक या नात्याने त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो असे अर्थात जेम म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय नारायण शेठ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल. नारायण शेठ यांचाही सन्मान ताईंच्या शुभ हस्ते होईल. तसेच भाऊंच्या समवेत उपस्थित असणारे त्यांचे सहकारी उद्योजक मनोहर कानपिळे यांचाही सन्मान ताईंच्या शुभ हस्ते होईल. मी ताईंना विनंती करतो की आपण मनोहरजी कानपिळे यांचाही सन्मान करायचा आहे. नारायण शेठ यांचाही सन्मान आपल्या शुभ हस्ते अर्थात झालाय. यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असणारे सुरईचे सदानंद पाटील गुरुजी यांचा सन्मान होईल. गुरुजींना विनंती असेल समोर येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. चरी येथील शेकापचे नेते प्रशांत पाटील माजी सरपंच यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. त्यांना विनंती असेल समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. साळाव येथील कृष्णाजी शेळके हे सुद्धा येथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल. मी नृपाल शेठना विनंती करतो सर, तुमच्या हस्ते हे